तर 2019ला महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती असं शरद पवार यांनी म्हटलंय। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाल्याचं देखील शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय। तर पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही असं देखील पवार यांनी म्हटलंय। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणीही योग्य नेता नव्हता असं देखील शरद पवार यांनी या मुलाखतीत म्हटलंय। तर मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, पण त्यांचं नाव आमच्या पुढे आलं नाही। शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजलं। कुटुंब प्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही। दादांना उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, विधिमंडळ पक्षनेतेपद अशी अनेक आणि सर्वच पदं दिली। इतकं सारं होऊन देखील पक्षामध्ये काम करण्यास संधी मिळाली नाही ही दादांची ओरड निरर्थक आहे। 2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता नव्हता, दादा नवखे होते। भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यामध्ये पक्षात फूट पडली असती। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते। काँग्रेस बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात अशी आमची भूमिका आहे। शरद पवार गट विलीन करण्याचा विचार नाही, पुढे हा पर्याय त्याज्य नाही असं सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलंय।